एक साधा प्रश्न मला विचारावासा वाटतो, जो सहजपणे कुठल्याही मराठी माणसाच्या कुठल्याही आपल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये येऊ शकतो, की मराठी भाषा येणं म्हणजे नक्की काय? हे खरं तर खूप सोपा प्रश्न आहे. ज्याला मराठी भाषा बोलता येते त्याला मराठी येतं. इतकं ते साधं सोपं आहे. याच्यापेक्षा क्लिष्ट किंवा अवघड किंवा वेगळं असं काहीच नाही याच्यामध्ये. कारण भाषेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध असे जे काय आपण त्याचं मोजमाप करत असतो, की शुद्ध भाषा बोलतो का अशुद्ध भाषा बोलतो, तर असं काही असतं भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध, की भाषा हे फक्त संवाद साधण्याचं माध्यम असतं? भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध असं काहीही नसतं. हा गैरसमज आहे किंवा ही एक थाप आहे मारलेली. काय भाषेत अशुद्ध काही असूच शकत नाही. भाषा ही शुद्धच आहे सगळी. फक्त त्याच्यामध्ये एक बारीक वेगळा फरक असा आहे की प्रमाण भाषा जी काही आहे ती म्हणजे भाषा प्रमाण आहे की नाही. काय होतं की कोणत्याही भाषेमध्ये खूप बोलीभाषा असतात. म्हणजे मराठीमध्ये आपल्याला ढोबळमानांनी ज्या भाषा माहिती आहेत बोलीभाषा, म्हणजे एक वऱ्हाडी असते, पार तिकडे कोकणातली बाणकोटी आहे, वेगवेगळ्या भाषा आहेत अशा. म्हणजे मी 2 टोकं सांगितली, म्हणजे नागपूरपासून कोकणापर्यंत तर 65 ते 70 अशा बोलीभाषा आहेत महाराष्ट्रामध्ये. काय सांगता? हो, 65 ते 70 आहेत. काय होतं, प्रांत बदलला की काही शब्द बदलतात, हेल बदलतात, उच्चार करण्याची पद्धत बदलते, पण म्हणून ती भाषा अशुद्ध नाही झाली. ती भाषा शुद्धच आहे. भाषा कधी अशुद्ध असूच शकत नाही. भाषा प्रमाण पाहिजे असं एक म्हणणं आहे. ते सुद्धा कधी लिहिताना बोलताना कुठल्याही 2 माणसांनी त्यांना पाहिजे त्या भाषेत बोलावं एकमेकांशी, त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. त्याच्यामुळे शुद्ध भाषा हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे.